नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज एक अतिशय आनंदाची बातमी देणार आहे, ती म्हणजे नाफेडची खरेदी। नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे आणि त्या खरेदीच्या केंद्रांची यादी ही दैनिकांमध्ये ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे। या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। कुठल्या कुठल्या ठिकाणी खरेदी आहे आणि काय ती यादी आहे ते पण आपण बघूया। दुसऱ्या बाजूला NCCF ची खरेदी पण सुरू झालेली आहे आणि त्यांची पण यादी आणि त्या खरेदी केंद्रांची नावं लवकरच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होईल। त्यामुळे कांदा खरेदी नाफेडची सुरू झालेली आहे। अधिकृतरित्या त्यांनी वर्तमानपत्रातून जाहीर केलं आहे आणि कदाचित उद्यापासून आपण जर तिथे नोंदणी केलेली असेल नाफेडच्या वेबसाईटला तर आपल्याला ती माहिती कळेल। पुढे जाण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे नवीन असेल त्यांनी या ठिकाणी हिरवा बटन दाबून लाईक करा, सबस्क्राइब करा। या चॅनलवर तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे। काल मी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, एक थोडंसं निवेदन करतो आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे कांदा विकायचा की ठेवायचा याचा निर्णय आपल्या सतसत विवेक बुद्धीनं करावा। याचं कारण ॲग्रो शिवार कुठलंही कांद्याचं भविष्य सांगत नाही। आपण फक्त डेटा सांगतो आणि त्या सगळ्या याच्यातनं जो काही अंदाज आहे त्यानुसार तुम्हाला करायचा होता, पण अनेकांना ती बातमी निगेटिव्ह वाटली आणि त्यानंतर तशा कॉमेंटही आल्या। पण काळजी करायचं कारण नाहीये। पॅनिक सेल जो आहे तो या आठवड्यातही झाला होता, कृपया तसा पॅनिक सेल करू नका। नाफेडची आणि NCCF ची खरेदी आता सुरू झालेली आहे, त्यामुळे कदाचित बाजारभाव जे आहे ते साधारण 2 ते 5 रुपयांनी वधारू शकतात। त्यामुळे मागच्या आठवड्यात मी नाफेड संदर्भात जो व्हिडिओ केला होता की नाफेडची खरेदी कदाचित ही जूनच्या एंडला किंवा जुलैमध्येच आता होऊ शकते आणि आता तशीच परिस्थिती आहे। आज जून एंड आहे, आज त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि उद्या 1 जुलै आहे, तेव्हापासून ही खरेदी सुरू झाली आहे। आता आपण फार वेळ न घालवता कुठे कुठे ती यादी आहे ते पण बघूया। आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड, निमगाव, सावरगाव, पुणे, पुण्यामध्ये एक दिलेला आहे। त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, पिंपळगाव, बसवंत, नाशिक जिल्हा। दैवत अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, वणी, चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित, चांदवड। देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित, उमराणे, अर्थात मालेगाव तालुका। इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, मेशी, देवळा। कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला आणि विक्री आणि खरेदी विक्री संस्था मर्यादित, विंचूर। कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ मर्यादित, पिंपळगाव। ओमकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, विंचूर। शरद अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित, हिवरगाव। शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, कळवण, हे देवळ्यामध्ये आहे। आणि द सप्तर्षी फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, चांदवड। या सगळ्या ज्या संस्था आहेत, एकूण 12 संस्थांना काम दिलं। सुरुवातीला जी यादी होती त्याच्यातनं कापत साधारण 15 संस्थांची नावं आली आणि 15 संस्थांनंतर आता 12 संस्था ज्या आहेत, ज्या सहकारी विकास सोसायटी आहे किंवा पॅक्स ज्याला आपण म्हणतो, त्यांना नाफेडनं कांदा खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये एक दिसते आहे आणि उरलेल्या ज्या 11 आहे त्या नाशिकमध्ये आहे। आता या संदर्भात मधल्या काळात अनेकांनी आक्षेप घेतले होते की देवळा, मालेगाव, सटाणामध्ये नाहीच आहे। त्याच्यानंतर परत ही यादी बदलली असावी आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार आहे आणि ही फायनल यादी आहे आणि आज वर्तमानपत्रामध्ये याची रीतसर जाहिरात दिलेली आहे। या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करावं त्याची एक लिंक दिलेली होती, ती लिंक इथं दिलेली आहे, epravaha.com/nafed किंवा नाफेड इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता। किंवा यासाठी अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नाफेडचं विभागीय कार्यालय आहे नाशिकचं, तर तिथे तुम्ही जाऊ शकता। कृषी भवन, द्वारका सर्कल, नाशिक या ठिकाणी ते आहे। आता ही एक बाजू झाली। NCCFनं साधारण पहिली यादी 29 ची केली होती, नंतर ती 15 ची केली आणि आताची जी यादी आहे असं समजतंय की ती 17 ची आहे। 17 संस्थांना, 17 फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना NCCFनं कंत्राट दिलेलं आहे। आता या दोन्ही संस्थां मिळून जे काही मधला कोटा होता म्हणजे एप्रिल, मे आणि जून हा सगळा कोटा हा पूर्णपणे आता
या जुलै आणि ऑगस्टमध्ये होईल. आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की व्यापाऱ्यांचंच म्हणणं असं होतं, लासलगाव व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांचं, त्यांनी सांगितलं की नाफेड सुरू होईल तेव्हा कांद्याचे बाजारभाव वाढतील आणि त्याची कुणकुण लागली असेल म्हणून शनिवारी जे कांद्याचे बाजारभाव होते त्याच्यामध्ये विशेषतः मिनिमम कांद्याचे बाजारभाव होते लासलगावला ते 600चे 650 झालेले आहेत. हे मी ग्रुपवर टाकलेलं आहे. पुढे जाण्यापूर्वी मी एक आवाहन करीन, हा व्हिडिओ फार काही आपण करणार नाही आहोत. ज्यांना या संदर्भातली माहिती, त्या संस्थांची माहिती, यादी हे मी सगळं ॲग्रो शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला टाकत असतो. व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करायला मी इथं कॉमेंटमध्ये लिंक दिली आहे, कृपया तिथं जाऊन सबस्क्राईब करा. ज्यांना मराठी कळत नाही, ज्यांना हिंदीची माहिती पाहिजे आहे, त्यांच्यासाठी ॲग्रो शिवार हिंदी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या चॅनलला ॲग्रो शिवार हिंदी सर्च केलं किंवा ॲग्रो शिवारची लिंक सर्च केली तर तुम्हाला हिंदी चॅनलवर जाता येईल, त्याची पण माहिती देईन. या संस्थांमार्फत आता 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाईल. हा एकट्या नाशिकमध्ये 1 लाख नाफेड आणि 1 लाख NCCF तर्फे, आणि उरलेला कांदा जो आहे त्यापैकी 20,000 प्रत्येकी हा पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याच्यासाठी पण साधारण 5,000 मेट्रिक टन प्रत्येक संस्थेचा केला जाईल. म्हणजे असा एकूण 1,30,000 नाफेडचा, 1,30,000 NCCFचा, असं 2,60,000 मेट्रिक टन ही खरेदी इथे होईल. या खरेदीची पूर्ण पारदर्शकता वगैरे राहील याची काळजी घेतलेली आहे. आता ते सांगायला नको. उरलेला जो कांदा आहे तो मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे आणि त्याची पण माहिती ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे. तर आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करा नाफेडच्या वेबसाईटवर. त्या रजिस्ट्रेशनची प्रोसेसची मी लिंक इथं देऊ शकतो तुम्हाला हवा असेल, किंवा मागच्या व्हिडिओमधून ती लिंक तुम्ही घेऊ शकता. तर आजच्या पुरतं मला असं वाटतं ही माहिती पुरेशी झाली. आता सगळ्यात महत्वाचा भाग की नाफेड NCCFचा दर काय आहे. नाफेडचा पहिला दर जो होता 1435 तो सगळ्या माध्यमात आलेला आहे. तो चुकूनही त्याच्यावर भरोसा ठेवू नका, कारण त्या संदर्भातली माहिती आता पुढचे दर आलेले. त्याच्यानंतर आला 1510, त्याच्यानंतर 21 जूनला आला होता साधारण 1690 रुपये, आणि आता 28 तारखेला मी ग्रुपवर टाकलेला आहे नाफेडचा खरेदी दर आहे तो आहे 1665 रुपये. आणि कांद्याची क्वालिटी पाहिजे 45 mm, 45 mm पेक्षा जास्त किंवा 45 mm पाहिजे. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याच्या अटी शर्ती. त्यामुळे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी साईटवर, नाफेडच्या साईटवर, NCCFच्या साईटवर रजिस्ट्रेशन करा आणि नाफेडच्या खरेदीसाठी आपली नोंदणी करा. तुम्हाला शुभेच्छा. आणि भाववाढीच्या संदर्भात जे काय होईल त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देईनच. जोडून राहा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागतच असतं. धन्यवाद.